नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण रेशन कार्ड संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सरकारकडून देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांच्या उपयोगाच्या विविध योजना आणल्या जातात। सामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच सरकार विविध योजना आणत असते। सरकारकडून दारिद्र्य रेषेखालील लोकांना दर महिन्याला मोफत रेशन देखील दिले जाते। यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत। मित्रांनो, सरकारकडून दर महिन्याला तुम्हाला राशन दिले जाते, पण आता राशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। ती म्हणजे जर तुम्ही तुमच्या राशन कार्डला तुमच्या आधार कार्डशी लिंक केले तरच तुम्हाला इथून पुढे या रेशन योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आजकाल बनावट राशन कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। हा वापर रोखण्यासाठी ही प्रक्रिया सरकारने आणली आहे। यामुळे कामकाजामध्ये देखील पारदर्शकता राहणार आहे। त्यामुळे तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक असणे खूप गरजेचे आहे। ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या घरी मोबाईलवर देखील करू शकता। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया रेशन आधारला लिंक कसे करायचे। तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात आधी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। या वेबसाईटवरून तुम्हाला लॉग इन करावे लागेल। त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर तुमच्या रेशन क्रमांक आणि इतर माहिती भरावयाची आहे। ज्या सदस्यांची नावे आधारमध्ये नोंदणी करत आहात तुम्हाला त्यांचे आधार कार्ड क्रमांक देखील टाकायचे आहेत। त्यानंतर तुम्ही आवश्यक असलेली सगळी माहिती भरा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तुम्ही तो OTP भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा। अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कन्फर्मेशनचा एक मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल। म्हणजेच तुमचे आधार रेशनशी लिंक झाले याची पुष्टी होईल। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आधार रेशनला लिंक करण्याची शेवटची तारीख कोणती आहे। मित्रांनो, सरकारने आधार कार्ड रेशन कार्डला लिंक करण्यासाठी मुदत देखील दिलेली आहे। तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करू शकता। तुमच्यासाठी बराच वेळ आहे, परंतु शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हर डाऊन होण्याची समस्या जास्त असते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्डशी लिंक करून घ्या। धन्यवाद।